विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, कापसाला 14,000 रुपयांचा भाव देण्याची मागणी। मैं मेरी झांसी नहीं दूंगी, शिवसेना खासदार भावना गवळी यांचं वक्तव्य। यवतमाळ वाशिमवरती भावना गवळींचा प्रबळ दावा, भाजपसह पक्षांतर्गत स्पर्धक संजय राठोड यांनाही इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर। बचत गटाच्या 2.5 लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण। राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर लोकसभेची जागा लढणार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतला निर्णय। तर शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे प्रदीप कंद आणि विलास लांडे देखील शिरूरसाठी इच्छुक। हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेची रस्सीखेच, काँग्रेसचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा, भाजप प्रवेशाची शक्यता। विरोधी पक्षनेत्यांसह 15 आमदारांचं निलंबन, सत्ता वाचवण्यासाठी निलंबन केल्याचा भाजपचा आरोप। आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव कायम, शेतकरी प्रतिनिधींची सरकारसोबतची बैठक निष्फळ। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा आंदोलकांचा निर्धार। मुंबईत रिक्षा भाडेवाढीची शक्यता, पहिल्या टप्प्यातील 2 ते 3 रुपये भाडेवाढ करण्याची रिक्षा संघटनांची मागणी। भाईंदर पूर्वेकडील आझाद नगर झोपडपट्टीला लागलेली आग 5.5 तासांनी आटोक्यात, एकाचा मृत्यू, 3 जण जखमी, 40 ते 50 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी। टाटा इन्स्टिट्यूटकडून कर्करोगावरील गोळीचं संशोधन, किमोमुळे झालेल्या वेदना आणि साइड इफेक्ट्स कमी करण्यात यश। मोडणीमच्या सुप्रसिद्ध लावणी कलावंत प्रमिला लोडगेकर यांना संगीत नाटक अकादमीचा बिस्मिल्ला खां पुरस्कार जाहीर, लावणी कलाकाराचा सर्वोच्च सन्मान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।